तर पुणे मनपासाठी काय रणनीती आखली जाते जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। अजित पवारांसोबत युती नको, पुण्यात काँग्रेस स्वबळावर लढणार। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून स्पष्ट, ठाकरे आणि इतर कोणी सोबत येत असेल तर सोबत घ्या, पक्ष नेतृत्वाच्या सूचना। शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची माहिती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची जागा वाटपासंदर्भात रात्री बैठक। जागा वाटपाबाबत पहिली बैठक। शरद पवार गटाची 40 ते 45 जागांची मागणी, सूत्रांची माहिती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासंदर्भात बैठका, चर्चा सुरू। अद्याप कोणताही अंतिम प्रस्ताव नाही। युतीबाबत सर्व अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिलेत, सुप्रिया सुळे यांची माहिती। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी फक्त निवडणुकीपुरत्या एकत्र। वरिष्ठांनी प्रशांत जगताप यांचे काही निर्णय समजून घ्यायला हवे, पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या आधीपासूनच होती भूमिका। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचं वक्तव्य। युती झाल्यास दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय मिळेल अशीही भावना व्यक्त। तर दोन्ही पक्ष विलिनीकरणाचा निर्णय अजित पवारांचा असंही केलं स्पष्ट। पुण्यात भाजपचा उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला। स्टँडिंग नगरसेवकांना पुन्हा संधी। 100 उमेदवारांची यादी फायनल, त्यात माजी नगरसेवकांची नावं। नवीन कोणत्या उमेदवारांना भाजप संधी देणार याकडे लक्ष। पुण्यात ठाकरेंची सेना आणि मनसेची युती होणार। मनसे 74 तर ठाकरेंची सेना 91 जागांवर निवडणूक लढवणार। दोन्ही पक्षांच्या युतीचा प्रस्ताव उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडे सोपवला, सूत्रांची माहिती। पुण्यातील शिवसैनिकांची मुंबईत येऊन स्वबळाची मागणी। भाजपकडून योग्य दखल घेतली जात नसल्यानं शिवसेनेत नाराजी। भाजप शहर काय निर्णय घेणार याकडे लक्ष। मवियातील घटक पक्ष असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा सुरू। मनसेसोबतचा प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा होईल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। आणि आता पाहणार आहोत बातम्या मनपा निवडणूक धुळा टॉप 9। पुणे महापालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना भन्नाट ऑफर। 4 चाकी गाडी, हेलिकॉप्टर राईड, 5 दिवसांची थायलंड टूर आणि 1 गुंठा जमीन अशी आमिष दिल्याचा प्रकार। कसब्यात हेलिकॉप्टर राईड, धानोरीत 1 गुंठा जमीन, तर प्रभाग 3 मध्ये परदेशवारीची ऑफर। राष्ट्रवादी अजित पवारांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर। स्टार प्रचारकांच्या यादीत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह 40 नेत्यांचा या यादीत समावेश। जळगाव मनपासाठी भाजप आणि शिवसेनेची युती। राष्ट्रवादी अजित पवार गटाला लांब ठेवत डावलल्याची चर्चा। बैठकीला न बोलावल्यावरून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची नाराजी। महायुतीत सन्मानकारक जागा न मिळाल्यास शरद पवार गट शिवसेना ठाकरे गटासोबत जाण्याचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा महापौर बनवायचा आहे। निधी चांगल्या पद्धतीनं वापरावा म्हणून महापौर आपला बनवायचा आहे। माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांचं वक्तव्य। प्रत्येकाला वाटतं आपल्यालाच तिकीट मिळावं। लोकांना वाटतं गडकरी फडणवीसांनी सांगितल्यास तिकीट मिळेल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं इच्छुक उमेदवारांवर भाष्य। नगरसेवक बनायचं असेल तर आधी काम करा, अन्यथा तिकीट मागू नका असंही बजावलं। लातूरमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेल्या उमेदवारांना नागरिकांनी चांगलंच धारेवर धरलं। एवढे दिवस नागरी समस्यांकडे लक्ष का दिलं नाही, नागरिकांचा उमेदवारांना सवाल। सोलापुरात महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून संपर्क फेरीला सुरुवात। जिल्हाप्रमुख अमोल शिंदेंकडून शक्ती प्रदर्शन। कोल्हापूर महापालिकेसाठी अखेर महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 34, शिंदे शिवसेना 32 जागांची, राष्ट्रवादी 15 जागांवर निवडणूक लढणार। पुण्यात झालेल्या बैठकीत फॉर्म्युलावर एकमत झाल्याची माहिती। धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। महाडिकांची 3री पिढी निवडणुकीच्या आखाड्यात। आणि आता महापालिकांच्या रणधुमाळी संदर्भात पाहूया टॉप 9 घडामोडी। नाशिकमध्ये महायुती फिसकटण्याच्या मार्गावर। नाशिकमध्ये 50 जागा मिळाव्या हेमंत गोडसेंची भूमिका, तर भाजप शिवसेनेला 38 ते 40 जागा देण्याच्या भूमिकेत। छत्रपती संभाजीनगर मनपासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची 5वी बैठक निष्फळ। मंत्री शिरसाट बैठकीला अनुपस्थित। उद्या पुन्हा बैठक होणार। दरम्यान भाजप 4 पावलं मागे यायला तयार। शिवसेनेनं 2 पावलं पुढे आलं पाहिजे, भाजपच्या किशोर शितोळे यांचं वक्तव्य।
नागपूर महापालिकेत भाजप आणि शिवसेना युतीत लढणार, सूत्रांची माहिती. युतीची घोषणा झाल्यानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार. नागपूरमध्ये भाजप कार्यकर्ते स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त करत असले तरी वरिष्ठ नेते युतीसाठी होते आग्रही. शरद पवारांच्या पक्षात रोहित पवारांवर मुंबईची जबाबदारी, मुंबई निवडणूक प्रभारीपदी रोहित पवार यांची नियुक्ती. सांगली महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार, काँग्रेसच्या विश्वजित कदम यांचं वक्तव्य. ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीशी चर्चा सुरू असल्याचीही माहिती. वसई विरारमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला. भाजप 91 तर शिंदेची शिवसेना 24 जागा लढवणार. पुढील 48 तासात भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार, सूत्रांची माहिती. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी अर्ज खरेदीसाठी इच्छुक उमेदवारांची झुंबड. 2 दिवसात तब्बल 7,000 अर्जांची विक्री झाल्याची माहिती. पुण्यातील तनिषा भिसे यांची नणंद प्रियंका भिसे महापालिका निवडणूक लढवणार. भाजपकडून प्रभाग क्रमांक 32 मधून उतरणार रिंगणात. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू. तनिषा भिसे यांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणुकीत उतरणार. महाराष्ट्रातील सर्व 29 महानगरपालिका निवडणुका शिवसेना रिपब्लिकन सेना युतीतून लढण्याचा निर्णय. एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेना अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यात बैठकीत एकमत. संभाव्य जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा, सूत्रांची माहिती. आता पाहूया टॉप 9 बातम्या राजकीय. राज्यभरात मनपा निवडणुकीत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र प्रचार करणार. कमी वेळेत जास्तीत जास्त वॉर्डमध्ये प्रचार करता येईल यासाठी आखणार रणनीती. उद्या किंवा परवा दोघांची बैठक होणार. एकत्रित प्रचारादरम्यान बाईक रॅली केली जाणार. ठाकरेंमुळेच फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, संजय राऊतांचा दावा. तर भाजपकडून मराठी माणसाची शिवसेना तोडण्याचं पाप जनता याचा बदला महानगरपालिका निवडणुकीत घेणार, राऊतांची टीका. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना धोका दिला. उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्यानंच जनता फडणवीसांच्या पाठीशी उभी राहिली. नवनाथ मन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. आषाढीच्या घरी महाशिवरात्र. 2 अपूर्णांक मिळून पूर्णांक होतोच असं नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवरून केशव उपाध्यांची बोचरी टीका. अजित पवारांची पक्षातील मंत्र्यांवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त. नगरपालिका निवडणुकीच्या निकालावरून अजित पवारांनी मंत्र्यांना सुनावलं, सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंनी स्वतःची मुलं सांभाळावी, भाजप त्यांची मुलं पळवणार. संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर. तुम्ही पोरं सांभाळू शकत नाही, मुंबई काय सांभाळणार, एकनाथ शिंदेंनी केली होती टीका. थेट निवडलेल्या नगराध्यक्षाला सदस्यत्व आणि मताचाही अधिकार असणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. निवडणुकीत थेट निवडून आलेली व्यक्ती नगरसेवक म्हणूनही विजयी झाली असेल तर दोन्ही पदं कायम राहणार. पिंपरी चिंचवडमध्ये आमदार रोहित पवार यांच्या वाहनाची तपासणी. आचारसंहितेचा भाग म्हणून पोलिसांकडून वाहनांची तपासणी. मुंबईच्या दहिसरमध्ये महायुतीचा विजयी संकल्प मेळावा. मनपा निवडणुकीसाठी महायुती सज्ज. अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांची विशेष उपस्थिती.